शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेवा गुरु दत्तात्रेया श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज. आज तुम्हा सर्व साधकांचे आपल्या ह्या जीवन साधना चॅनलवर मी स्वागत करतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा एक प्रश्न इथं कॉमन होता की मंत्र मारलेला आहे, आमच्या घरात काहीही चांगलं चालत नाही, खूप वाईट परिस्थिती अनुभवायला आली आहे, अत्यंत वाईट असं आयुष्यात चाललेलं आहे, तर त्याच्यावर काय करायचं. तर आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर ह्या व्हिडिओतून निश्चितच तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय मी सांगणार आहे. एकदम साधा सोपा उपाय आहे, पण हे उपाय करत असताना तुमच्या कुळदेवतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि हे उपाय पूर्ण मन लावून पॉझिटिव्ह विचार करूनच तुम्ही जर केलात तर तुम्हाला 101% ह्यातनं फरक दिसून येईल. बघा, बऱ्याचदा काय होतं, संसार करत असताना किंवा आयुष्य काढत असताना एकापेक्षा जास्त संकट काही वेळेला आपल्या आयुष्यात येतात. मग आता ही संकट आल्यानंतर त्या संकटातून, त्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी जे मार्ग तुम्हाला मिळतील त्या मार्गाकडे तुम्ही वाटचाल करता, बरोबर. आज आपल्याला एक ठिकाणी मिळालं, आपण त्या ठिकाणी जातो, तिथं गुण नाही पडला, परत आपण त्या आशेवर असतो की कधीतरी आपल्याला गुण पडेल, कधीतरी आपल्याला मार्ग मिळेल, कधीतरी आपल्याला चांगलं होईल. आणि मग ह्या आशेनं आपण खूप प्रयत्न करतो, अनेक ठिकाणी आपण जातो, जे देवऋषी असतात त्यांच्याकडे आपण जातो, वेगवेगळे उपाय आपण करून बघतो, पण काही वेळेला मार्ग काही सापडत नाही, ज्या मार्गावर गेल्यावर आपल्याला फरक पडतो. तर मग अशा वेळेला एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची असते की तंत्र आणि मंत्र ज्या वेळेला आपल्या मागं लागतो, किंवा कोणी आपल्याला मंत्र मारतं, किंवा कोणी आपल्याला तंत्र करतं, काळी जादू करतं, किंवा कोणाची नजर लागते, त्या वेळेला त्या करणाऱ्याचा काहीतरी उद्देश असतो. आणि मग तो उद्देश जोपर्यंत त्याचा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ती संकट पिछा पुरवतात, आपल्याला त्रास हा चालू राहतो. म्हणून आपण आपली मानसिक स्थिती, आपली मानसिकता ढासळू न देता खंबीर मनानं ह्या आगीतनं चालत जाऊन पुढं पोचायचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला उपाय सांगायला मी आहे, करायला तुमची इच्छा असेल तर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला चांगला मार्ग मिळावा, तुमचं चांगलं हो, हीच माझी अपेक्षा आहे. पण तुमचे जे गुरु आहेत, तुमचे जे कुळदैवत आहेत, तुमच्या ग्रामची देवता आहे, तुमच्या मूळ गावची जी देवी आहे, तिला हाताला धरूनच ह्या मार्गावर, या आगीत उडी आपल्याला घ्यायची असते. तरच आपल्याकडं काही चुकलं तरी देखील आपले कुळस्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतात, आपलं रक्षण करतात. कारण कधी कधी जर कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा गुरुच्या परवानगीशिवाय जर तुम्ही कुठलाही मंत्र म्हटलात किंवा काही विधी जर केलीत आणि त्या विधीचा जर त्या विरोधकांना फटका बसला आणि त्यांनी जर उलट तुमच्यावर काही केलं तर तो तुम्हालाच फेडायला येतो. म्हणून सोपे उपाय पहिले करून बघा. त्यातलाच एक सोपा उपाय आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. आता तुमच्या घरामध्ये भाकरी किंवा चपाती रोज बनत असेलच, ह्याच भाकरीचा आणि चपातीचा उपयोग तुम्हाला या त्रासापासून सुटका करण्यासाठी करायचा आहे. आता मी असं म्हणत नाही की तुमचा 101% त्रास निघून जाईल, पण आगीची जी झळ आहे ती झळ काही प्रमाणात तुम्हाला कमी येईल, तुम्हाला काही प्रमाणात कमी पोचेल. थोडी आगीची झळ तुम्हाला सोसावी लागणार आहे, पण त्यातनं चटका बसू द्यायचा नसेल तर हा एक उपाय तुम्ही करून बघा. साधा सोपा उपाय आहे, आपल्याला काही हजारो लाखो रुपये घालवायचे नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यायचे असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, ह्या स्पष्ट मताचा मी आहे. मग आता तुमचा किती विश्वास आहे. तुम्ही बऱ्याचदा तुमचे ज्या वेळेला मला मेल येतात, तुमचे मेसेजेस येतात, त्यामधून तुम्ही मला सांगता की आम्ही अशा अशा ठिकाणी गेलो आणि आम्ही बऱ्याच
पैसे देऊन पण आमचं काम झालं नाही आणि आम्ही एवढ्या एवढ्या रुपयांना बुडालो आहोत. जाण्याच्या मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की माझ्याशी संपर्कात आल्यानंतर तुम्ही कोणाला विचारून त्या बुवांना, त्या बाबांना हजारो लाखो रुपये दिले? वस्तू जर काही घ्यायची असेल, एखादी बांधणी करायची असेल तर त्यावेळेला पैसे लागतात, पण लाखो रुपयांमध्ये कधीही लागत नाही. तुम्ही जर काही नवस बोलला असेल आणि तो नवस जर मागे लागला तर मग ते कारण असू शकतं. पण जर कोणी काही बांधणी करायचं किंवा काही पूजा करायचं तुमच्याकडे अवाच्या सव्वा रक्कम विचारत असेल तर अशा वेळेला त्यांना हात जोडून एक पाऊल तुम्हीच मागं घ्या. हा उपाय सोपा आहे, एकदा करून पहा आणि फरक काय पडतोय तो 7 दिवसामध्ये तुम्ही मला सांगा. आता तुमच्या सगळ्यांच्या घरात चपाती भाकरी ही बनत असेलच. करायचं काय आहे की पहिली चपाती किंवा भाकरी ज्या वेळेला तुमची आई किंवा तुमची बायको बनवेल तेव्हा त्या चपातीला किंवा त्या भाकरीला 4 भागामध्ये तुम्हाला करायचं आहे. 4 भागामध्ये तिचं तुकडं करायचं. प्रत्येक तुकड्यावर थोडंसं तूप लावा. आता ही चपाती आहे तर ह्या चपातीच्या बरोबर 4 भागात त्या चपातीला तुम्ही करा, वेगवेगळी करा. तिचे 4 तुकडे केल्यानंतर प्रत्येक भागावर तिला तुम्ही तूप लावा. आता पुढं काय करायचं ते सांगतो. त्या 4ही तुकड्यांवर साखर, गूळ किंवा खीर थोडी थोडी ठेवायची. खीर असलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही 4ही तुकड्यांवर, त्या 4ही भागांवर साखर जरी ठेवलीत तरी चालेल, गूळ जरी ठेवलात तरी चालणार आहे. चपातीचा किंवा भाकरीचा पहिला जो तुकडा आहे तो गाईला खायला घालायचा आणि तिला तो तुकडा चारत असताना तुमच्या आयुष्यात जी संकट येत आहेत ती संकट निघून जावी म्हणून तुमच्या गुरूंना, तुमच्या कुळस्वामींना आणि दत्तगुरूंना तिथं प्रार्थना करायची. त्यांना साकडं घाला. गायीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळं जर कोणी पित्र मागे लावले असतील किंवा मृत व्यक्ती जर तुमच्या मागं सोडले असतील तर त्या तुमच्यापासून लांब निघून जातील आणि गायीच्या रूपानं तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळेल. आता दुसऱ्या तुकड्याचं सांगतो. चपातीचा किंवा भाकरीचा जो दुसरा तुकडा आहे त्या तुकड्याला तुम्हाला कुत्र्याला खायला घालायचं आहे. मग वाटेवरचं कुठलंही कुत्रं असू दे, काळं कुत्रं असेल तर खूप चांगलं, काळं कुत्रं जर असेल तर खूपच उत्तम, काळ्या कुत्र्याला घाला. काळं कुत्रं जर नसेल तर कुठल्याही सामान्य कुत्र्याला तुम्ही तो तुकडा खायला घालायचा. त्यानंतर तिसऱ्या तुकड्याचं काय करायचं ते सांगतो. हा तिसरा तुकडा जो आहे तो तुम्हाला कावळ्याला खायला घालायचा आहे. कावळा का महत्त्वाचा आहे आणि तंत्र आणि मंत्रामध्ये कावळा का वापरतात याबद्दल सगळं काही स्पष्टपणे मी मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलं होतं. जर तुमची उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या कावळ्याच्या व्हिडिओची लिंक देतो, तुम्ही ते बघू शकता. कावळा हा तंत्र आणि मंत्राच्या शास्त्रामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या चपातीचा तुकडा कावळ्याला खायला घालता त्यामुळे घरामध्ये जर पैसा पुरत नसेल किंवा आर्थिक संकट असेल, तुम्ही ज्या वेळेला कावळ्याला खायला घालता त्यामुळं जर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या कुटुंबात आर्थिक संकट असेल, पैसा पुरत नसेल, रोज या नाहीतर त्या कारणाने पैसा जात असेल तर अशा वेळेला पैसा टिकून राहील. तुमच्या मागचं जे कर्म असेल किंवा पहिल्या जन्मांमध्ये तुम्ही काही चूक केली असेल तर त्याच्यापासून तुम्हाला शांती मिळेल, तुम्ही त्या त्रासापासून वाचाल. आता राहिला चौथा तुकडा. चौथा तुकडा तुम्हाला एखाद्या गरीब माणसाला, मंदिराच्या बाहेर जे बिचारे गरीब माणसं बसतात त्यांना तुम्हाला दान करायचं आहे. आणि फक्त हा तुकडाच कसा द्यायचा असं तुम्हाला जर वाटत असेल तर दुसरी जी चुनती चपाती आहे त्या दुसऱ्या चपातीबरोबर हा तुकडा सुद्धा त्या गरीबाला दान करा.
त्याला दान करा, त्याला हात जोडा आणि तुम्ही तो तुकडा त्यांना खायला द्या. आणि जर तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती मिळालाच नाही तर लाल मुंग्या ज्या असतात त्या लाल मुंग्यांना तो तुकडा, चपातीचा तुकडा, त्याचे बारके बारके तुकडे करून मुंग्यांना खायला द्यायचं. त्याच्यामुळे ही जी अडचण असते, करणीची जी बाधा असते किंवा कोणी जर मंत्र मारलेला असतो, मूठ मारलेली असते, त्याच्यापासून तुम्हाला थोडी कमी झळ बसेल, तुम्हाला त्या अडचणी कमी होतील आणि जी अर्धवट राहिलेली कामं आहेत ती कामं तुमची मार्गाला लागतील. आता काय होतं, काही वेळेला आपल्या घरातल्या लहान मुलांना नजर लागते, त्यांची वागणूक बदलते, ते विचित्र हालचाली करायला लागतात किंवा झोपेमध्ये बडबड करतात किंवा आपल्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा वाईट नजर लागू शकते. अशी परिस्थिती ज्या वेळेला उत्पन्न होते त्यावेळेला एक भाकरी घ्यायची, घरातली पहिलीच भाकरी घ्यायची, त्याच्यावर गुळ ठेवायचा आणि त्या व्यक्तीवरनं त्या व्यक्तीचं तोंड पूर्वेला करायचं आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आणि ती भाकरी कुठंतरी लांब निर्जन ठिकाणी ठेवायची. त्यामुळं नजर दोष हा दूर होतो. अजून एक उपाय सांगतो, लिंबू घ्यायचं आणि त्या व्यक्तीवरून लिंबू 7 वेळा उतरवायचं आणि चौकात, माणसं नसतील त्यावेळेला चौकात नेऊन ते लिंबू 4 तुकड्यात कापायचं आणि 4ही दिशांना फेकायचं असतं. असं केल्यामुळं ती नजर किंवा कोणाची जी काही वाईट बाधा मागे आलेली असेल ती सगळी बाधा उतरून जाईल. ह्यापेक्षाही अजून काही उपाय आहेत, पण हा चपातीचा, भाकरीचा जो सोपा उपाय तुम्हाला मी सांगितला तो तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव तुम्हाला काय येतोय तो मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता एक व्यक्ती आहेत, लेडीज, त्यांनी मला वारंवार तो प्रश्न केला होता, त्यांच्या त्रासाच्या संदर्भात, त्यांच्या पैशाच्या संदर्भात जो प्रश्न केला होता, तर त्यांचा कौल हा काही लागला नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला मेलमधून मी त्या ठिकाणाचा पत्ता दिला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या आणि तुम्हाला काय मार्ग मिळतो ते तुम्ही मला पुढं कळवा. लक्षात घ्या, हे सर्व उपाय तुमच्या कुळदेवतेला हाताला धरून, तुमच्या गावच्या देवीला हाताला धरून तुम्हाला करायचं आहे. म्हणजे त्यांची आठवण करूनच पुढं पाऊल टाकायचं आहे. मनात जर संशय असेल तर कृपया ह्या उपायांच्या नादाला लागू नका. आपलं जितकं चांगला विचार, जितकी आपली चांगली वृत्ती असेल तितकाच ह्या उपायानं तुम्हाला फरक पडेल. इतकंच माझं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.